काका आता इंदू आपले तर राहणार. पाणी. दत्तोबा, आपण ठरवल्याप्रमाणे सगळं घडतंय की नाही, काय होईल कसं होईल, मनाला अगदी घोर लागला होता. पण ऐनवेळी अंता भाऊजी आले आणि सगळं आपल्या मनासारखं घडलं. होय की, म्हणजे शेवटाला का होईना पण विठुरायानं अंता महाराजांना बुद्धीच दिली म्हणायची. तर आम्ही तर रस्त्यावरच आलो असतो बघा. तुमचं इंदूवर अगदी सख्या मुलीसारखं प्रेम आहे ना? तिच्यासाठी स्वतःचं घर जाळलं तुम्ही? अहो, इंदूच्या भविष्यापेक्षा मोठं नव्हतंच किती. तुम्ही म्हणलात की इंदूला जपण्यासाठी तिनं या घरात आलं पाहिजे, मग मी काय पुढचा मागचा विचारच केला नाही. अरे हळू हळू हळू, अरे पडताल हळू हळू रे. अरे काकी तू इंदूला घरात आणलं ना, ते तू खूपच भारी केलं. इंदू म्हणते तशीच ना तू भारी, आणि गोपाळ दादा आणि मी तुझे खूप खूप आभारी. अरे हो बाळा, पण इंदू आपल्या घरात नवीन आहे की नाही, मग तिला जरा रोळ देत की. हा चल, आपण दोघं मिळून ना इंदूला तिचं सामान लावायला मदत करूया. दत्तोबा, तुम्ही पण या, तुम्हाला मी तुमची खोली दाखवते. काकी आम्हाला थोडा वेळ खेळू दे आणि मग तू खोली दाखव. ए पकड मला. अरे या तुम्ही या. या ना, ही तुमची खोली बरं का. यात तुमचं बिराड नीट लावून घ्या. काय ग शकुंतला, सगळ्या गोष्टी परस्पर तूच ठरवणार का? मला विचारणार पण नाही का? काय? अहो नाही मोठे बाई, मी तुम्हाला विचारणारच होते. कधी कधी विचारणार तू? हो तसं नाही मोठ्या बाई, मी मोठी बाई आहे, ती काय फक्त नावापुरती आहे का? मी वयानं मोठी आहे आणि अधिकारानं सुद्धा. काय तू त्यांना घरात आणायचा निर्णय घेतला, यांनी तो मान्य केला म्हणून तो मी मान्य केला. पण यांनी घरात कुठं राहायचं कसं राहायचं याचा निर्णय मी घेणार. हे लोक आरंगळीच्या खोलीत राहतात. मोठ्या बाई आडगळीच्या खोलीत कसं? त्यांची अडचण होईल का? अशी काय अडचण होणार? आधी काय महालात राहत होते का? नाही ना, आडगळीच्या खोलीत राहतील. ही खोली पाहुण्यांसाठी आहे. अगं कोणी पाहुणे रावणे आले, अध्यक्षाचे मामा मामे आले तर कुठे राहतील? त्यांना काय आडगळीच्या खोलीत ठेवू का? पण मोठ्या बाई ते येतील तेव्हा बघू की. हे पाहुणे आहेत का? हे पाहुणे आहेत का? 4च दिवस राहणार आहेत का? तर ठीक आहे, ठेव त्यांना इथं. काय मग हे आडगळीच्या खोलीतच राहतील. नारायणी घेऊन जाते यांना.
या. ही आपली शिकाटी तू चाडगळेस. तू आडगळीच्या खोलीतच राहिलेली बरी. नाही शिबया कसले खोपट्यात आणून टाकले. ए इनके आम्ही परत येईपर्यंत सगळं साफ झालं पाहिजे, कळलं का? हा. विठुराया, कसं वाटतं नवीन घर? तुझ्यामुळे इकडे यायला लागलं. तू असताना असं कसं झालं? तालुक्याला जाताना सांगून गेले होते ना तुला, घराकडे लक्ष दे, आत्ताबांकडे लक्ष दे. तरी असं कसं झालं? घराला आग लागली, सगळं राग झालं, तरी तू नुसतं बघत राहिलास. विठुराया तुझा पाठी राखा. अजून सुद्धा तसंच वाटतं का तुला? का विचार बदललास? अगो बोलायचं काम नाही गोपाळ. माझा विठुराया पाठीराखा आहे आणि राहणार. त्याच्यामुळे आमचा जीव वाचलाय आणि आमच्या डोक्यावर छप्पर आहे. त्यामुळे त्याला काय बोललास तर खबरदार. हे लय भारी आहे ग तुझं. मी त्याला जरा काय बोललो तर मांजरीने सारखी फिसकन माझ्या लगेच अंगावर येतेस. त्याला मगासपासून एवढं बोलतेस ते बरं चालतं तुला. हो मग, विठुराया माझा फ्रेंड आहे. फ्रेंडशिप मध्ये ना मनातलं सगळं बोलता येतं. आणि गोपाळ, तुला विठुरायाची फ्रेंडशिप करावीच लागणार आहे, कारण की तू कीर्तन करणार आहे. इंदू, हे घे चटई. आणि दादा, तू थोडी मदत कर ना. हे थोडा हात लावत नाही मी, पूर्ण हात लावतोय. मार का मारतो थांब. आता आदू. चला 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 काम करा. आधी इथं ठेवून देतो मी. बघ हे कुठं दादा? ते इथंच ठेव. कसलं घाबरले दोघ जण. अरे मी नाही घाबरलो, फक्त जरासा भिलो. चला चला चला.
पहिले झाडायचे. काका, आता इंदू आपले तर राहणार. खूप मज्जा येणार. आता आम्ही जी खोली साफ करत आहोत, खोली साफ झाली मग आम्ही ते सामान आणणार आणि मग ते ठेवणार. विठुराया, अरे काय रे ही तुझी लीला. जी या घराची खरी मालकीण आहे तिला या घरात आश्रितासारखा आडगळीच्या खोलीत राहावं लागतंय. पण तिच्या रक्षणासाठी हे करावंच लागणार आहे. तिला समज येईपर्यंत तिचं हे गुपित मला माझ्यापाशीच ठेवायला पाहिजे. ज्या दिवशी इंदू सक्षम होईल, स्वतःचे निर्णय स्वतः घेईल, तेव्हा मी हे गुपित सगळ्या जगाला ओरडून सांगेन आणि तिचे हक्क तिच्याकडे सुपूर्द करेन. आता कसं थंडगार वाटतंय, निवांत. काय नाही, ते घरातच जाऊ दे ना, जरा पाणी मारला. काय छान वाटते तुला? तसं नाही म्हणजे मग कसं? अहो तसं नाही, असं तसं नाही, असं ये माझेच पैसे खाऊन माझ्यावरतीच फीस करतीस. काय केलं मोठं बाई? या पिशा कार्टीला घेऊन माझ्या घरामध्ये घुशीसारखी घुसलीस तू. तुझी मत कशी झाली? काय मोठे बाई, असं म्हणत तरी आलं का मी? मला माहितीयस ना, तू माहितीये तुला पैसे पाहिजे होते ना. अगं मग येडे, पैसे पाहिजे होते तर स्वतःच घर कशाला जायचं? मी तुला म्हटलं होतं ना, या इंदीला हिरीत ढकलून दे, मी तुला पैसे देते. मागायचे होते ना. मोठे बाई, पैशासाठी स्वतःच घर जाळीन का मी? जाशील, तेवढी येडी आहेस तू. खरंच मी काय नाही केलं. करिश्माची शपथ घेऊन सांगते, अहो आम्ही नव्हतोच इथं. त्या कार्ट्या इंदूला घेऊन मी तालुक्याला गेलेले. करिश्माचा डॅन्स होता ना, ती बघायला गेलेले. सकाळी येऊन बघते तर अख्ख्या घराची राग झाली होती. हो, आम्ही कुणीच नव्हतो इथं, फक्त हे होते. किंवा तुझा नवरा ते पाप्याचं पितर त्यानं केलं असं तुला म्हणायचंय का? बाई, स्वतःच्याच नवऱ्यावरती डाऊट खाते का तू? नाही, आणि मला सांग, तू कोण एवढी मोठी लागून चाललीये तुझं घर जाळायला? नाही नाही मोठे बाई, तसं नाही. ते नाईट ड्युटीला गेलेले. मला असं वाटतं की ते आमच्या घरावर हल्ला करायला आलेले ना, त्यांनीच आमचं घर जाळलं असेल. बघा वे, काय काय ते कशाला जाळतील? काय पण बोलायचं. मला माहितीये ना, तूच हे समजा कांड केलंयस आणि माझ्या घरात घुसलीस. मोठे बाई, आम्ही काही स्वतःच्या तोंडाने म्हणालो का आम्ही घरात येतो म्हणून? मोठे बाई, पहिल्यांदा शकुंतला बाई म्हणाल्या, आणता महाराज देवासारखे धावून आले आणि स्वतःच्या तोंडाने म्हणाले आमच्या घरात या. आता त्यांना नाही म्हणणार का? आता आमचं स्नान खोटं निघाल्यानंतर कोणाला सांगायचं? ये अप्पल पोटे, तुला काय मी आज ओळखते का? मला माहितीयस तू आडगळीच्या खोलीतनं बाहेर पडायचं नाही. आणि तुझी काय चूल मांडायची ना, ती हित्त मांड. कळलं? वाड्यात घुसायचा प्रयत्न करायचा नाही. मोठे बाई, तुम्ही म्हणाल तसं करीन, तुमची सगळी कामं करीन. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या पिशा कार्टीला माझ्यापासून लांब ठेवायचं. तिनं काही केलं तर तिच्या बरोबर तुला सुद्धा कुटीन. नाही नाही, तुम्ही कशाला कुटता? मीच कुटीन तिला. हा, तिची सावली बी तुमच्यावर पडू द्यायची नाही मी. पण मोठे बाई,
माझ्यावर नका ना खार खाऊ. मी तुमच्याच टीम मधली आहे. होय ना? हा. कोण मीठ तुमच्याच टीमची आहे ना. कामाला लाग. शो आदू आधी चटणी टाक. नारायणी काय ग अजून इथंच आहे का? अगं गाईला घालायचंय, थोड्या वेळी नेते. हा. बरं ऐक, आता जास्तीची 3 ताट 3 वाट्या असं सगळं सामान काढून ठेव. का? अगं का काय, आता दत्तोबा, सुशीलाताई आणि इंदू असं 3 जण वाढणार नाहीत का जेवायला? ते पण आपल्या सोबत जेवतील ना? वय तर सुशीलानी आणि दत्तोबांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं ना, त्यांचं आता केळवण घालणार आहे आपण. तेव्हा त्यांच्या समध्या नातेवाईकांना बोलवूया. काका काकी आत्या मामा मामी त्यांची पोरावस त्यांचा समजा गोतावळा. आणि ही समधी माणसं कमी पडली ना तर तुझ्या नातेवाईकांना सांगूया, काका काकीला मामा मामीला, त्यांना म्हणू हितच या, हितच जेवणावळी उठवूया आपण. काय नसते लाड करायचे नाहीत. अहो मोठे बाई, नाही त्यांची चूल अजून. मी सुशीलाला सांगितलंय बाहेर चूल मांडायला. ज्या चुलीवर माझ्या पोरांचं अन्न शिजल त्या चुलीवर त्या अपेक्षा कार्टीचं अन्न शिजणार नाही, आधीच सांगून ठेवते. पण मोठ्या बाई, काय नुसतं मी तोंड उघडलं ना तरी तू विरोध कर. होय ना? मी मोठी आहे, माझे अधिकार मोठे आहेत, ते तुला मान्यच नाही का ग? नुसतं मोठ्या बाई करायचं. अहो नाही मोठ्या बाई, तसं नाहीये. तसं नाही काय? हे बघ, मी सांगितलं ना तसंच होईल. आपण त्यांना वाड्यामध्ये राहायला जागा दिली आहे ना, आता त्या समध्यांना जीव घालायला आपण काही अन्नछत्र उघडलेलं नाही. आई जेवायला बनव, मला खूप भूक लागली. भूक लागली ना? खेळून खेळून दमला अशी वाढते. हा नारायणी, 2 ताट घेऊन ये. आई आज भाजीचा वास मस्त होतोय ग. खास तुझ्यासाठी भाजी केली आज. इंदे, तुझ्या आत्याला चूल मांडायला ये आज. हिथं जेवून घे. हा घे परत 2 ताट पटकन. भूक लागली ना तुला? दे, चल लवकर घे ग. आळू 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 गुळगुळ नुसती तुझी. नारायणी, समद वाढ. इंदे ये इकडे ये. अहो मोठ्या बाई, काय मुख्य प्राण्यांसाठी आहे ना? इंदू पण मुख्यच आहे आता. ये ये, देते तुला जेवायला. अगं चल, भूक लागली ना तुला. ये बस बस इथं बस. हा बस. इथं का? इथंच बसेल ती. आई ए आदक्षुष, तुला किती वेळा सांगितलंय जेवताना उठायचं नाही आणि बोलायचं पण नाही. आज जा, आज जा. चल, भूक लागली असेल बाई तुला. हा केवढी खेळते, भूक नाही लागली? आली
जेवढं पाहिजे तेवढं खा. खा. कसं आहे?